नमस्कार, मी अक्षता पवार. आपण पाहताय मुंबई आउटलुक. महिला क्रिकेट विश्वचषकाला आजपासून सुरुवात होतीये. यावर्षी भारत या स्पर्धेचा यजमान असून पहिला सामना भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये गुवाहाटीमध्ये खेळला जाणार आहे. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारतीय संघ स्पर्धेसाठी सज्ज झालाय. तसेच स्मृती मंदाना सध्या जागतिक क्रमवारीमध्ये अव्वल स्थानी असल्यामुळे तिच्या कामगिरीकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे. हा सामना गुवाहाटीतील बर्सा पार्क क्रिकेट स्टेडियम वरती दुपारी 3 वाजता ETला सुरू होईल. या सामन्याच्या उद्घाटन समारंभात दिवंगत जुबिन गर्ग यांना श्रद्धांजली वाहण्यात येईल. हा विश्वचषक भारतीय महिला क्रिकेट टीमसाठी फार महत्त्वाचा असणार आहे, कारण याआधी 2दा उपविजेतेपद आणि 3 वेळा उपांत्य फेरीत पोहोचून देखील भारतीय टीमला विजेतेपदाचा मान मिळवता आला नाही. भारतीय संघ 2005 आणि 2017च्या अंतिम फेरीत 2दा पोहोचला, परंतु कधीही विजेतेपद जिंकू शकला नाही. श्रीलंकेनं कधीही एकही अंतिम फेरी खेळलेली नव्हती. श्रीलंकेनं भारताविरुद्ध फक्त 3 सामने जिंकलेत. आतापर्यंत भारत आणि श्रीलंकेच्या महिला संघामध्ये 35 एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये भारताने 31 सामने तर श्रीलंकेनं फक्त 3 सामने खेळलेत. आजपासून सुरू होणाऱ्या महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचं स्वरूप कशा प्रकारे असेल ते पाहूयात. भारत, श्रीलंका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया शिवाय न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि पाकिस्तानचे संघ या महिला वर्ल्ड कप मध्ये सहभागी झाले असून 8ही संघ आधी साखळी फेरीत राऊंड रॉबिन पद्धतीने खेळतील, म्हणजेच प्रत्येक संघ प्रत्येकाशी खेळेल. त्यानंतर 4 अव्वल संघ उपांत्य फेरीत जातील. उपांत्य फेरीतल्या विजेत्या संघामध्ये फायनलची लढत रंगेल, तर पराभूत संघ हा 3ऱ्या आणि 4थ्या स्थानकासाठीच्या लढतीत खेळतील. गुवाहाटीच्या आणि कोलंबोसह नवी मुंबई, विशाखापट्टणम आणि इंदोरमध्ये हे सामने खेळवले जाणार आहेत. या मैदानावरती पहिल्यांदाच महिला क्रिकेटमधले आंतरराष्ट्रीय सामने खेळवले जात आहेत. भारत आणि पाकिस्तान यांची 5 ऑक्टोबरला लढत रंगणार आहे. 9 ऑक्टोबरला भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका, 12 ऑक्टोबरला भारत विरुद्ध इंग्लंड, तर 23 ऑक्टोबरला भारत विरुद्ध न्यूझीलंड आणि 26 ऑक्टोबरला भारत विरुद्ध बांगलादेश असे सामने होतील. यावेळी महिला विश्वचषक जिंकणाऱ्या टीमला घसघशीत असे रोख बक्षीस मिळणार असल्याची घोषणा ICCने केली आहे. 2022च्या तुलनेत बक्षिसाच्या रकमेत तब्बल 239% वाढ करण्यात आली आहे. यात 14 पंच आणि 4 सामनाधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यात मुंबईतील वृंदा राठी यांचाही समावेश असणार आहे. हा विश्वचषक जिंकणाऱ्या टीमला 44.8 लाख अमेरिकन डॉलर्सचं बक्षीस मिळणार आहे. तर भारतीय चलनात ही रक्कम होते सुमारे 29,75,52,000 रुपये. तसेच 2023 साली पुरुषांचा वन डे विश्वचषक जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाला मिळालेल्या रकमेपेक्षाही ही रक्कम जास्तच आहे. ऑस्ट्रेलियाला सुमारे 35,31,35,000 रुपये बक्षीस मिळालं होतं. या स्पर्धेतील बक्षिसांची एकूण रक्कम ही सुमारे 1.23 अब्ज रुपये एवढी निश्चित करण्यात आली आहे. महिला आणि पुरुषांच्या क्रिकेटमध्ये अधिक समानता यावी यासाठी हे पाऊल उचलण्यात आलंय. तसेच यावेळच्या महिला विश्वचषकात पहिल्यांदाच ICCनं सामनाधिकारी आणि पंच म्हणून पूर्णतः महिलांचं पॅनेल नियुक्त केलंय. यापूर्वी महिला वर्ल्ड कपच्या इतिहासात 1973 मध्ये इंग्लंड, तर 1978 मध्ये ऑस्ट्रेलिया, 1983 मध्ये ऑस्ट्रेलिया, 1988 मध्ये पण ऑस्ट्रेलियाच आणि 1993 मध्ये इंग्लंड संघ विजयी झाला. तर 1997 मध्ये ऑस्ट्रेलिया संघाला पुन्हा एकदा विजेतेपद मिळालं. तर 2000 मध्ये न्यूझीलंड, 2005 मध्ये ऑस्ट्रेलिया, 2009 मध्ये इंग्लंड, 2013 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि 2017 मध्ये इंग्लंड आणि 2022 मध्ये ऑस्ट्रेलियाला विजेतेपद मिळालं होतं. मात्र यंदा यजमानपद भारताकडे असल्यामुळे 2025च्या महिला क्रिकेट वर्ल्ड कप मध्ये कोण बाजी मारणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.